हे बहरलेलं चिक्कूचं झाड आणि त्याच्याखाली दाट पडलेली उन्हाच्या कडाक्यातली सावली. ह्याच्या मोहात जरा मोहरून गेले होते. तेवढ्यात गावाकडची नातवंड आहे ना, चिक्कू, त्याला वाटलं मला खायला चिक्कू पाहिजे म्हणून मला तो झाडावर चढला पटकन आणि चिक्कू काढायला. चिक्कूपेक्षा त्यानं लावलेला जीव लय आवडला मला म्हणून. आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे आईकडे गेल्यावर आईच्या हातची ठेचा आणि भाकरी खाण्यातच खूप मजा असते. म्हणजे आपण जर बाहेरच्या कुठल्याही मेजवानीपेक्षा हे माहेरची ठेचा आणि भाकरी ह्याला कुठली तोडच नसते आपल्या एखाद्या लेकीसाठी, कुठल्याही माहेरवासिनीसाठी. आणि एकदा जरी गेले ना तर तिच्या हातचा ठेचा आणि भाकरी आम्ही आवडीनंच खातो, कारण ती सुंदर बनवते. जर कधी वेळ पडली ना तर मी तुम्हाला ठेच्याची पण रेसिपी दाखवणार आहे. आणि इकडून तिकडून आल्यावर आपल्या माहेरी जरा आपली आईची बुटी उघडायचीच आणि मनानंच ती भूक लागलेली असते आपल्याला. आणि मग त्यासाठी मी ठेच्यात शेंगदाण्याचं कूट, जरा तेल आणि ठेचा घालून खायला घेतलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, महाभारतात आहे ना, श्रीकृष्णाला एक अर्जुनानं प्रश्न विचारला की आता एवढं सगळं युद्ध झालं रणभूमीत, तर आता हे माझीच माणसं होती, त्यांना मी मारलं, तर मी आता काय करू, नाही का, माझ्या हातनं इतकं पाप घडलं. तर त्यावेळेला त्यानं एक सांगितलं की तुला जर ते पाप धुवून काढायचं असेल ना तर तू राहिलेल्या आईवडिलांची सेवा कर, म्हणजे तुला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज वाटणार नाही आणि तुझं सगळं पाप धुतलं जाईल. मग हे जर आपण गीतेत कधी कधी ऐकतो ना तर ते खूप घेण्यासारखं असतं आणि मला ते आवडलं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं वाटतं की आईवडिलांची जेवढी आपल्याला लहानपणी गरज असते ना, तेवढीच त्यांना म्हातारपणी आपली गरज असते. काही कुणाला देण्याघेण्याची पण अपेक्षा नसते. आईला कसली अपेक्षा असणार, पण तिच्याबरोबर तिला सतत असं वाटतं कुणी नाही कुणीतरी असावं. एकटेपणा म्हातारपणी खूपच माणसाला सतावतो. त्यामुळं तिच्याजवळ जे काय राहिलेले दिवस असतात ना ते आपल्याला घालवायचे असतात. तिच्याबरोबर काय गप्पा मारायच्या असतात. एक सहवासच असतो माणसाचा. गप्पा काय मारणार ह्या वयात, म्हातारपणी इतकं माणसाला सुधरत नाही. त्यामुळं आईबरोबर बसणं, उठणं, तिच्या सहवासात राहणं, एवढंच तर आता इथनं पुढं कमीत कमी महत्त्वाचं वाटतं मला तरी. खरं तर हा दिखावा नव्हता, पण दरवेळेला एक नाही, एखाद्या वेळेला आपल्याबरोबर जशी प्रत्येक गोष्टीची हौस लागते ना, तर त्यासाठी मग येता येता पूर्ण हातपाय वगैरे दाबायचे असतात. कधी आंघोळ घालायची असती, म्हणजे ती जी काय हौस करायची असली तर करायची असती. आपल्या काय अपेक्षा संपतच नाहीत ह्या वयात. आपल्याला आपल्याबरोबर आपली आई आणि वडील असावीच वाटतात सतत. म्हणून हे जरा पायाला तेल लावून चोळत बसले होते.